नमस्कार. हॅलो. नमस्कार. नमस्कार कर. हो नमस्कार. नमस्कार. बरं, आज मी हा व्हिडिओ बनवते की बरेच लोक ऑटिस्टिक मुलांना ॲबनॉर्मल म्हणतात. बरेच जण ऑटिस्टिक मुलांना ॲबनॉर्मल म्हणतात आणि स्वतःला नॉर्मल म्हणतात. ठीक आहे. तर या ॲबनॉर्मल सो कॉल्ड ॲबनॉर्मल मुलांचे मी काही गोष्टी सांगते. तुम्हाला काय वाटतं, कोण ते ॲबनॉर्मल आहेत का, आणि आपण स्वतःला जे नॉर्मल म्हणवतो ते आपण नॉर्मल आहोत का, हे तुम्ही मला सांगा. फर्स्ट, पहिली गोष्ट, अथर्वकडनं शिकण्यासारखी. तो छोट्या छोट्या गोष्टींमध्ये खुश असतो. तो नेहमी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये खुश असतो. एक्झाम्पल, आईनी मच्छीचं सार फोडणीला घातलं, किंवा त्याची आवडती गाणी लावली, किंवा त्याला एक आम्ही ड्राईव्हला नेलं, बाहेर नेलं, जरी नाही नेलं, काहीच नाही केलं तरी बस त्यासोबत थोडं बोललं, खेळलं तरी तो खूप खुश असतो. ठीक आहे. आणि आपल्याकडे एवढं सगळं असून आपण अजिबात खुश नसतो. पॉईंट 1. पॉईंट 2, तो खूप समाधानी. त्याला खूप जास्त एक्सपेक्टेशन नाही आहे समोरच्याकडून, की समोरचं माझ्यासाठी हे करेल का, ते करेल का. त्याला असं समोरचा जसा वागेल त्या हिशोबाने तो नॉर्मल असतो. जर त्याला त्याची एनर्जी, त्याची वाईब आवडली तर तो त्याच्यासोबत जेल होतो. नाही आवडली तो लेट गो करतो, निघून जातो, त्याला टेन्शन नाही. आणि तिसरी गोष्ट काय बाबू तुझी? हां. आणि तिसरी गोष्ट की तो समोरच्याला इझिली माफ करतो. तो डोक्यात नाही ठेवत की ही व्यक्ती माझ्याबरोबर रागवलेली, तर त्याला अजिबात आवडत नाही कोण जास्त वेळ त्याच्याशी नाही बोललं किंवा त्याला अटेन्शन नाही दिलं, त्याला अजिबात आवडत नाही. तर तो स्वतःहूनच येतो बोलायला. जर त्यांनी काही चुकीचं केलं आणि मी ओरडली, अथर्व तू हे चुकीचं केलं, तर अथर्वचं असं एकदम तोंड बारीक होतं आणि मग थोड्या वेळाने तोच येतो मस्का मारायला की बोल माझ्याशी. तर त्याला त्याच्या चुका समजतात आणि तो बघतो, बापरे मला माझ्या चुका समजतात. आणि तो कधीच समोरच्यावर जास्त वेळ रागवतही नाही. म्हणजे त्याला आपण फटकवलं, एक्झाम्पल, फटकवायचं नसतं, पण तो काहीतरी खूप जास्त चुकीचं केलं आहे किंवा काहीतरी त्यांनी नाही करायला पाहिजे अशा गोष्टी केल्या आहेत, तर आपण त्याला बोललो की खूप ओरडलो अंगावर अथर्वच्या. त्याचा हार्ट ब्रेक झाला आहे की ही व्यक्ती माझ्या अंगावर ओरडली, पण तरी पण थोड्या वेळाने तो खूप हर्ट होतो, तो थोडी चिडचिड करतो, पण थोड्या वेळाने तो असं होतं की समोरचा माझ्यावर चिडलेला तो परत बोलायला येतो आपल्याशी थोड्या वेळात म्हणजे 15 मिनिटात, आणि आपण तेच गोष्टी पकडून जातो आणि एकमेकाशी बोलत नाही. आणि तो वाईट गोष्टींना जास्त वेळ होल्ड करून ठेवू नाही शकत. थोड्या वेळात अपसेट राहिला तर नंतर विसरून जातो तो, आणि आपण पूर्ण वेळ अपसेट राहतो आणि आपण त्या मूडमध्ये दुसऱ्यांना पण अपसेट करतो. तर मला आता सांगा की कोण नॉर्मल आहे? अथर्व, ऑटिस्टिक मुलं, डाऊन सिंड्रोमवाली मुलं, ते नॉर्मल आहेत का आपण नॉर्मल आहोत? मला वाटतं आपण ॲबनॉर्मल आहोत. आपल्याला नॉर्मल व्हायची गरज आहे. थँक्यू. अथर्व थँक्यू. आतमध्ये थँक्यू कर. थँक्यू. नमस्कार. थँक्यू. आणि एवढ्या वेळ शाण्यासारखा तो कॅमेऱ्यासमोर बसलाय, एकदम शांतपणे विदाऊट हलता कॅमेऱ्यामध्ये बघतोय. नाही पप्पी, आम्हाला पप्पी देत आहेत ना, आम्ही असं नाक टच करतो. टाटा.